नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे चैत्र नवरात्री. तर ती 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ. तर ते कसे करावे, त्यासोबतच रोज किती अध्याय वाचावे, त्याचे उद्यापन कसे करावे, नियम काय, अटी काय, त्यासोबतच ही सेवा कोणी करावी, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर घरामध्ये जर मुलांचे लग्न होत नसतील, सर्व काही ठीक असू नये, म्हणजे स्थळ येतात पण समोरून होकार मिळत नाही, तसेच नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, आर्थिक नुकसान होत आहे, घरामध्ये आजारपण आहे, स्वतःचे घर होण्यासाठी, अशा बऱ्याच समस्या ज्या कुलदेवीची सेवा न केल्यामुळे किंवा कुलदेवीचा मान सन्मान न केल्यामुळे येतात, तर त्याहीपेक्षा तुम्ही इतर सेवा आणि उपाय करता पण त्याची प्रचिती येत नाही, सेवा आणि उपाय करून थकले आहात, तर अशा वेळी हे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजेच कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा त्याचे चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस करून ही सेवा बघा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. तर कुलदेवीची सेवा ही कायमच करायला हवी, पण वर्षभर आपल्याला जमत नाही, तर चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्कीच करावी. तर यासाठी तुमच्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असावा. तर हे कोणत्याही केंद्रामध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला मिळेल. तर या ग्रंथाचे एकूण 13 अध्याय आहे. तर या ग्रंथाचे पठण कुलस्त्रीने केलं तर अतिउत्तम, कारण कुलस्त्री ही लक्ष्मी समान मानली जाते. तर स्त्रीने जर ही सेवा केली तर याचा फायदा संपूर्ण कुटुंबालाच होणार, आणि जर कुलस्त्रीला जमणार नसेल तर घरातील पुरुषांनीही ही सेवा केली तरीही चालेल. तर या 9 दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरीही आपल्याला 9 दिवस मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचेही पालन करायचे आहे. त्यासोबतच अन्नही वर्ज्य करायचं आहे, म्हणजे इतरांच्या घरातील आपल्याला अन्न ग्रहण करायचे नाही. तसेच घराला कुलूप लावून कुठेही या 9 दिवसामध्ये जायचं नाही, कारण कुलदेवी ही या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने येत असते आणि त्यामुळेच या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. तर देवघरासमोर बसूनही तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा शारदीय घटस्थापना आपण ज्याप्रमाणे करतो तर त्याप्रमाणे तुम्ही घटस्थापना करूनही ही सेवा करू शकता. तर ज्यांच्याकडे घटस्थापना करतात तर त्यांनी घटस्थापनेसमोर बसून ही सेवा करावी, किंवा ज्यांच्याकडे नाही करत तर त्यांनी आपल्या जो देवघर आहे तर देवघरासमोर बसूनही ही सेवा केली तरीही चालेल. तर याचे रोज किती पाठ करायचे, तर बघा, तुम्हाला जर 9 दिवसामध्ये 14 पाठ करायचे असतील तर एक दिवस 2 अध्याय वाचा, 2 पाठ करा, एक दिवस 1 वाचा, कधी 1 वाचा. तर तुम्हाला रोज जितके वाचायला जमतील त्याप्रमाणे तुम्ही हे वाचू शकता. तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही वाचू शकता. फक्त आपल्याला 9 दिवसामध्ये हे 14 पाठ आपल्याला करायचे आहे, तर त्यानुसार तुम्ही हे वाचू शकता. तर ही सेवा करताना, हे पठण करताना तुम्ही कोणत्या वेळेला हे करावे, तर सकाळी किंवा संध्याकाळीही तुम्ही हे पठण करू शकता. फक्त रोज जर तुम्ही सकाळी हे पठण करत असाल तर सकाळीच पठण करा, किंवा कधीतरी अडचण आली तर तुम्ही दुपारी किंवा इतर वेळी संध्याकाळी वाचन करू शकता. पण रोज तुम्ही जर सकाळी पठण करत असाल तर सकाळीच पठण करा, किंवा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करा. त्यासोबतच जर तुमच्याकडे घटस्थापना असेल तर अखंड दिवा हा लावायचा आहे. तसेच तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीही देवघरासमोर आपल्याला 9 दिवस अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे, आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी या सेवेला तुम्ही सुरुवात करणार आहेत तर त्या दिवशी संकल्प करून या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे, की या 9 दिवसामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात, 14 पाठ की 7 की 5 की 3, जितके तुम्ही पाठ करणार आहात तर ते संकल्प करताना आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर पाठाला बसताना आपल्याला दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आहे, आणि त्यानंतर ग्रंथाला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायचा आहे, फूल व्हायचं आहे, आणि त्यानंतर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे. त्यानंतर ग्रंथाला आसन द्यायचं आहे. ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचायचं नाही किंवा पारायण करायचं नाही. त्यानंतर ग्रंथ बंद करायचा आहे, परत तेच जागेवर ठेवायचं आहे, आणि त्यानंतर
ज्यावेळी तुम्ही पठण करून झाल्यानंतर ग्रंथ बंद करायचा आहे आणि त्यानंतर तो परत त्याच्या जागेवर ठेवायचा आहे. हळद कुंकू फुलं अर्पण करायचं आहे आणि गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे. त्यानंतर आरती जमेल तर तुम्ही आरतीही करू शकता आणि परत एकदा तुमची जी काही मनोकामना आहे तर ती करायची आहे आणि नमस्कार करून आसन सोडायचं आहे. तर रोज याप्रमाणेच आपल्याला ही सेवा करायची आहे. तर जर रोज तुम्ही याप्रमाणे सेवा केली तर खूप लवकरच तुम्हाला अनुभव येतील. तसेच ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांनी विवाहासाठी ही सेवा केली तर त्यांनाही खूप लवकर व चांगले अनुभव येतील. फक्त सेवा करताना श्रद्धेने आणि मनापासून सेवा करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळतील. तर अवश्य तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या कुलदेवीची ही सर्वात प्रभावशाली सेवा नक्कीच करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव मिळतील. तुमच्या ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील. तर अवश्य तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.